सुमारे 70% महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या. पण नेमके का? तर ई-केवायसी अपूर्ण. मग आता ई-केवायसी पुन्हा सुरू होणार का? अनेक महिला तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे चक्रा मारत आहेत, पण काम होत नाही. मग नेमके करायचे काय? काय या महिला अपात्रच पुन्हा राहणार? पत्रकाराने आदिती तटकरे यांना विचारलेला हा प्रश्न. आदिती तटकरे यांनी सुद्धा दिले प्रांजळ असे उत्तर. नेमक्या आदिती तटकरे बोलल्या का? घेऊया जाणून थोडक्यात. पण त्या अगोदर प्रथमरित्या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा. तर घेऊया माहिती सविस्तर. होय, सध्या ही ई-केवायसी पूर्णपणे बंद आहे. तुम्ही बालविकास प्रकल्प ICDS अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकेकडे गेलात तरी त्यांच्या लॉगिन आयडीवर किंवा ॲपवर सध्या केवायसी करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते सध्या हे काम करू शकत नाहीत. हे अगदी सत्य आहे. या परिस्थितीची अचूक माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. केवायसी नेमकी कधी सुरू होणार? तुम्हाला मिळालेली माहिती अगदी योग्य आहे. हे नवीन आर्थिक वर्ष किंवा जून-जुलै महिना सुरू झाल्यानंतरच सरकारकडून पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय पुन्हा सुरू केला जाईल. 2. सध्या काम का बंद आहे? एप्रिल 30 रोजी जुनी मुदत संपल्यानंतर सरकारने डेटा फिल्टरेशन पडताळणीचे काम हाती घेतले आहे. जोपर्यंत सरकारवरून मुख्य सर्व्हर किंवा नवीन शासन निर्णय GR काढून केवायसीची लिंक पुन्हा ऍक्टिव्ह करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही ही केवायसी करता येणार नाही. आता पुढील मार्ग काय? घाई करू नका. सध्या तरी कोणतीही नवीन तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही सायबर कॅफे किंवा सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही. पुढील महिन्यापर्यंत वाट पहा. जून किंवा जुलै महिन्यामध्ये जेव्हा सरकार वार्षिक पडताळणी रिव्हेरिफिकेशन सुरू करेल, त्याचवेळी रखडलेल्या महिलांना त्यांची केवायसी पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. तुम्ही घेतलेली माहिती अगदी अचूक आहे. जशी ही केवायसी पुन्हा सुरू होईल तशी ती ऑनलाईन किंवा अंगणवाडी केंद्रात उपलब्ध होईल.